फील्ड कोणतीही असो, सातत्य जर ठेवलं तर त्याच्यामध्ये तुम्ही टॉपच्या पोझिशनला पोहोचू शकता. मग ते तुमचं स्वप्न असो किंवा तुमचं ते ड्रीम असो. नमस्ते, हिस्ट्री बाय सचिन गुळी या युट्यूबच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कोणत्याही फील्डमध्ये जर टॉपला पोहोचायचं असेल तर तुम्हाला कठीण परिश्रम हा एकमेव दागिना आहे आणि तो सगळ्यांकडे तुमचा दिसतोय. आय होप्स तुम्हाला याच्या पाठीमागचे जे लेक्चर्स होते तर हे संपूर्ण समजलेले असतील. मग तिथं पॉलिटी असो किंवा त्याचबरोबर इतिहास असो, तर ह्या दोन्ही लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अत्यंत परीक्षाभिमुख आणि मोजकाच डाटा जो तुमच्या परीक्षेला विचारला जातो तर इथपर्यंतच दिला होता. आता वेळ आलेली आहे परीक्षेला जाता जाता. आता परीक्षा एक 2-3 दिवसावरती आलेली असते आणि त्या पिरियडमध्ये आपण काय करावं याचं खूप आपल्याला संभ्रम अवस्था असते. मग अशा परिस्थितीमध्ये कोणीही तरी समजावून सांगितलं पाहिजे की जो त्या विषयामधला एक्सपर्ट आहे. आणि म्हणून हे तुमच्या सगळ्यांसाठी डिपार्टमेंटल पीएसआय पूर्व परीक्षा 2023 10 डिसेंबर 2023 मध्ये जे होते तर त्या परीक्षेमध्ये जाता जाता तुम्हाला कोणत्या गोष्टीवर फोकस करायचंय आणि त्याचबरोबर काय करायचंय आणि काय नाही करायचं, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण परीक्षेला जाता जाता या टायटल खाली हे लेक्चर घेऊन आलेलो आहे. तर हिंदू धर्मामध्ये तुम्हा सगळ्यांना लग्नाची प्रथा किंवा लग्नाची परंपरा माहित असेल आणि लग्नामध्ये ज्या मंगलाष्टका होतात त्या मंगलाष्टकामध्ये सर्वात शेवटी एक मंगलाष्टक असते की ज्या मंगलाष्टकेनंतर आपल्यावरती तांदूळ आणि फुलं किंवा तुमचा बँड बाजा तिथं वाजवला जातो. तर शेवटचे आहे की आली समीप लग्न घटिका आता सावध सावधान. तर अशाच पद्धतीनं 10 डिसेंबर जे आलेले आहे तर याच्यासाठी तुम्हाला सावध आणि सावधान राहायचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आपल्या बॅकग्राऊंडला किंवा आपल्या मनामध्ये खूप सारी भीती तयार होते की आता माझं कसं होणार आहे. त्याच्या शंका आणि कुशंका मी सगळ्या तुमच्या व्हॉट्सअपवरती ऑलरेडी तुम्हाला 2 तारखेचा जो पेपर होता तर त्याच्या अगोदर 2 दिवस मी पाठवलं तर परत एकदा मी तुमच्या युट्यूबला ते तुमच्या व्हॉट्सअपवरती ते मेसेज शेअर करून देतो की स्वाभाविक आहे तुम्ही ज्या फेजमधून सफर करता ते तुम्ही एकटेच नाही तर तुमच्यासारखे अनेक लोक आहेत जे ताकदीने अभ्यास करतायत आणि म्हणूनच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींकडे टोटली दुर्लक्ष करायचं आहे. तर आपण सर्वात महत्वाचं जे लेक्चरचं टायटल आणलेलं आहे तर परीक्षेला जाता जाता डिपार्टमेंट पीएसआय पूर्व परीक्षा एव्हन फक्त ही पूर्व परीक्षेसाठी तुमच्याच नाही तर कोणतीही परीक्षा जर देत असाल तर परीक्षेच्या अगोदर हे लेक्चर आवर्जून बघून चला. त्याचं कारण की तुम्हाला त्या परीक्षेमध्ये होणारा जो काही फेस करावे लागणारे प्रॉब्लेम्स आहेत तर 100% शुअर तुम्हाला सॉल्व्ह होणार आहेत. आणि अजून एक सर्वांना विनंती आहे की आतापर्यंतचे लेक्चर माझा अनुभव आला की मी खूप कमी पोलिसांना भेटलो. म्हणजे हे बॅचेस टाकल्यापासून तुमची जाहिरात आल्यापासून कमीत कमी 3 ते 5 लोकांनाच फक्त भेटलो. पुणे विद्यापीठ असेल किंवा शिवाजीनगर पुणे असेल तर इथे भेटल्यानंतर माझ्या निदर्शनास आलं की तुमच्यामध्ये हे शेअर केलं जात नाही. तर आता हे शेवटचं लेक्चर आहे आणि हे तुम्ही अगदी आवर्जून तुमचे जे बांधव आहेत तुमच्या मैत्रिणी असतील मित्र असेल किंवा ग्रुप असेल तर या सगळ्यांना शेअर करून द्या. कारण का तर आतापर्यंत कॉम्पिटिशन वाढतंय म्हणून तुम्ही कोणती लेक्चर शेअर केले नाहीत आणि रोजचे मेसेज आहे 10-15 की खूप लेट भेटला आणि खूप उशिरा आम्हाला तुमचे लेक्चर्स मिळाले. इट्स ओके आहे, ठीक आहे. परंतु हे लेक्चर मात्र तुम्ही इतरांना पाठवायला विसरायचं नाही. कारण जाता जाता त्यांना मदत जर झाली तर मी पण धन्य म्हणेल स्वतःला आणि तुम्ही स्वतःला धन्य म्हणाल की कोणाला तरी आपण मदत करतोय. म्हणजे सलमान खानच्या जय हो मूव्ही मध्ये 3 लोकांना मदत करा असं सांगितलं होतं. तर तुम्ही तुमच्या जेवढे ग्रुप्स आहेत तर तेवढ्यांना पाठवायला विसरू नका. आणि अजून काही अपडेट्स असतात तर या युट्यूबच्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील. सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. आणि अजून सर्वात महत्वाची गोष्ट की हे लेक्चर शेवटपर्यंत बघायचं आहे. कारण का तर शेवट हा गोड होतो ही जी म्हण आहे मराठीमध्ये तर तशाच पद्धतीचं इथं शेवट मात्र गोड होणार आहे. आणि ह्या लेक्चर नंतर तुमची जी प्रतिक्रिया असणार आहे की वा क्या बात है. आता वा क्या बात है वरून मला एक आठवलं जेव्हा अर्जुन आणि कृष्ण आणि त्याचबरोबर समोर कर्ण होता हा त्यांचा विरोधी होता. तर हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले तरी सुद्धा स्टोरी सांगून मी इथं कन्सेप्टला सुरुवात करतोय, आपल्या लेक्चरला सुरुवात करतोय. तर जेव्हा इथं अर्जुन हा जेव्हा कर्णाच्या रथाला बाण मारायचा तर त्यावेळी कर्णाचा रथ हा फरफटत लांबपर्यंत निघून जायचा. ऑलरेडी मी सांगितलेले परत रिपिटेशन का करतोय तर वा क्या बात आहे हे तुमचे नंतरचे शेवटचे शब्द असले पाहिजेत आणि असायलाच पाहिजेत. तशा पद्धतीनं मी इथे देण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. तर जेव्हा अर्जुन हा कर्णाच्या रथाला बाण मारायचा तर त्यावेळी त्याचा रथ हा फरफटत लांबपर्यंत निघून जायचा. आणि ज्यावेळी कर्ण अर्जुनाच्या रथाला बाण मारायचा तर त्याचा रथ जो आहे तर इंचभर मागे यायचा. आणि त्यावेळी हा जो कृष्ण होता जो अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करायचा. तर ह्या मिथ कथा आहेत, ह्या काल्पनिक कथा आहेत, परंतु घ्यायचंय काय आपल्याला तर ह्यावर डिपेंड करतं. तर त्यावेळी अर्जुन कृष्ण काय म्हणायचा वा क्या बात है. काय म्हणायचा थोडासा जरी रथ मागे गेला तर तो कृष्ण काय म्हणायचा वा क्या बात है. तर धन्य ती माई आणि धन्य तो मुलगा की ज्याचा सुपुत्र हा कर्ण आहे. आणि असं 4-5 वेळा झालं. प्रत्येक वेळी अर्जुन पूर्ण ताकदीने बाण मारायचा, रथ त्याचा फरफटत जायचा आणि त्याने जर बाण मारला तर यांचा रथ फक्त तसूभर आणि कणभर मागे यायचा. त्यावेळी कृष्ण काय म्हणायचा वा क्या बात है. असाच तो
वीर असायला पाहिजे. तर असं म्हटल्यानंतर अर्जुनाला आलं टेन्शन, म्हणे हा माझं सारथ्य करतोय की त्याची बाजू घेतोय. आलं लक्षात, हा विरोधी पक्षात आहे की माझ्या पक्षात आहे, मलाच काही कळना. मग त्याने विचारलं की कृष्णा, मी जेव्हा मारतो बाण त्यावेळी त्याचा रथ हा फरफटत लांबपर्यंत जातो, त्यावेळी तू काहीच बोलत नाही, परंतु त्याने जर बाण मारला आणि कणभर रथ फक्त मागा आला तर तुझे शब्द असतात, वा क्या बात आहे, किती मोठा योद्धा आहे, शूरवीर योद्धा आहे. पण हे असं का? त्याच्यावरती त्या कृष्णाचं खूप सुंदर एक स्टेटमेंट येतं. स्टेटमेंट काय असतं बघा, की अर्जुना, तुझ्या रथाचं सारथ्य करतोय हा तिन्ही जगाचा स्वामी आहे. पहिली गोष्ट, तुझ्या रथाच्या ध्वजावरती जो हनुमान बसलेला आहे हा हनुमान जगातील सर्वात पॉवरफुल व्यक्ती आहे. आणि त्याचबरोबर इथं तुझ्या रथावरती एवढी ताकदवान माणसं बसली असताना त्रिलोकीचं ओझं घेऊन मी इथं सारथ्य करतोय आणि हा रथ कणभर जर मागे सारतोय ना तर वा क्या बात आहे असं मी म्हणणारच आहे. तर ह्या लेक्चर नंतर तुमचे वा क्या बात असणार आहे आणि ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. कारण का, तर ह्या लेक्चर नंतर युट्यूब वरती तुमच्यासाठीचे लेक्चर्स असतील हे पुढच्या वर्षीच येणार आहेत. कदाचित तुमच्यासाठी जो अट्टहास केला होता आतापर्यंतचा, जे PYQs असेल, अतिसंभाव्य असेल किंवा अजून पोस्टर्स किंवा व्हॉट्सअप, याच्यानंतर मेसेजेस मात्र खूप कमी प्रमाणात येतील माझे, मे बी येणार पण नाहीत, कारण तुम्ही तुमच्या ड्युटीमध्ये, मी माझ्या कामामध्ये, माझं कर्तव्य मी पार पाडतोय. तुमचं कर्तव्य की 15 पैकी 15 प्रश्न कंप्लीट करायचे, पूर्ण आणायचे आहेत. आणि वा क्या बात आहे याच्यासाठी हे माझं शेवटचं लेक्चर असणार आहे. सो त्याच्यासाठी आतापर्यंत मी प्रयत्न केले होते, त्या प्रयत्नांना मला फक्त एकच गिफ्ट पाहिजे, ते म्हणजे तुमचं स्टार असायला पाहिजे ते खांद्यावरती. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की मला तुमचं नाव एडिट करण्याची तुम्ही संधी दिली पाहिजे. हा तुमचा आत्मविश्वास नाही तर आत्मविश्वासापेक्षा पुढची प्रोसेस असायला पाहिजे. तर आता परीक्षेला जाता जाता या कन्सेप्टमध्ये सुरू करत असताना अजूनपर्यंत वेळ आहे. तुम्ही हे PYQ जर बघितलं नसतील तर आता बघून घ्या. PYQ कोणते बघा, तर 2017 बघा, 2021 बघा, कमीत कमी बाकीचे राहिले तरी चालेल पण 17-21 बघा, अंदाज येऊन जातो. ह्या PYQ ची लिस्ट ऑलरेडी दिलेली आहे, किंवा मला मेसेज करा, मी तुम्हाला पाठवून देतो. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्हाला हे जर नोट्स मिळाली नसेल, किती पेजेस आहेत तर 60 पानांचे आहे, म्हणजे बॅक टू बॅक 30 पानं, हे तुमची 2 तासामध्ये वाचून होणारी ही नोट्स आहे, फक्त 2 तासामध्ये. आणि त्या 2 तासामध्ये तुमचे जवळपास इथं 15 प्रश्न जर कव्हर होणार असतील तर मला वाटतं ह्या पुढच्या 2-3 दिवसामध्ये तुम्ही 2 तासाचे कितीतरी स्लॉट पाडले पाहिजेत आणि वाचलं पाहिजे. ही नोट्स जर तुम्हाला अद्यापपर्यंत मिळाली नसेल तर ह्या दिलेल्या नंबरवरती मला मेसेज करा, व्हॉट्सअपवरती मी पटकन पाठवतो. त्याच्यामध्ये दिरंगाई करणार नाही आणि ह्या नोट्स मधून मात्र तुम्हाला 100% एवढे तर प्रश्न कव्हर करण्याचे मी इथं हमी देतोय. ठीक आहे, लक्षात ठेवा, अनेक वेळा वाचा. भले इतिहास तुम्हाला अनावडीचा वाटत असेल तर ह्या नोट्स वाचल्यानंतर युट्यूबचे लेक्चर बघितल्यानंतर 100% सांगतो इतिहासाच्या प्रेमात पडणार आहे तुम्ही. तर आता इथे विलंब न लावता आपल्याला या लेक्चरला सुरुवात करायची आहे. आता सर्वात महत्वाचं, मी असे काही पोस्टर्स बनवलेले आहेत. आता या पोस्टरच्या माध्यमातून कोणता कंटेंट आतापर्यंत परीक्षेला आलेला आहे आणि आताही कोणतं कंटेंट परीक्षेला येणार आहे, तर त्याच्यावरती परीक्षा झाल्यानंतर मात्र मी तुम्हाला 10 तारखेला भेटणार आहे की प्रश्नांची उत्तरं काय आहेत आणि आपण शिकवले कुठं कुठं. तर 100% सांगतो. पहिलं काय आहे, महत्वाचे कायदे. आता या महत्वाच्या कायद्यावरती ऑलरेडी बऱ्याच वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे, बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. मग 1773 रेग्युलेटरी ऍक्ट, 1784, 1793, आता हे महत्वाचे 4 काय आहेत तर चार्टर ऍक्ट आहेत, हे सुद्धा करून जायचंय. 1858 भारत शासन कायदा, 1861, त्यानंतर 1892, 1909 पर्यंत हे परिषद कायदे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, मोर्ले मिंटो 1909 करून झाला. त्याबरोबर भारत शासन कायदा 1935 आणि सर्वात शेवटी 1947. तर हे महत्वाचे कायदे झाले. मग ह्या कायद्यामधल्या एकच तरतुदी फक्त तुम्हाला परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. तर 1773 पासून सुरू झालेला कायदा हा 1947 पर्यंत एंड होतो. तर फक्त ओव्हरलुक करून चला की कोणत्या कायद्यामध्ये कोणत्या वर्षी कायदा आला होता, कोणत्या व्यक्ती त्या संबंधित होता आणि त्या कायद्यामध्ये एक तरतूद फक्त तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. अजून सर्वात महत्वाचं, तुम्हाला लेक्चर शेवटपर्यंत का बघायचंय तर त्याचं एक उत्तर सांगतो तुम्हाला. त्याचं कारण असं आहे की लेक्चर शेवटपर्यंत बघण्याचं कारण की मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे. म्हणजे सर्वात शेवटी हे आहे की तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे, हे तुमच्यासाठी आहे. ठीक आहे, हे तुमच्यासाठीच आहे, हे तुमच्यासाठीच आहे. आणि म्हणून हे जे लेक्चर्स आहेत तर हे लेक्चर शेवटपर्यंत तुम्हाला बघायचंय. त्याचं कारण हेच होतं की तुम्ही शेवटपर्यंत लेक्चर का बघावं आणि त्याच्यासाठी मी थोडंसं मध्ये जाऊन हे तुम्हाला दाखवलं. आय होप्स तुम्ही एवढा फक्त वेळ इथं द्या. 100% सांगतो 10 तारखेचा पेपर अभ्यास थोडा कमी जरी झाला असला तर पेपर मात्र सोपा जाणार आहे या लेक्चर नंतर, लक्षात ठेवा. तर हे
महत्वाचे कायदे झाले. त्यानंतर आपण सर्वात महत्वाचा पुढचा पाठ बघतोय, काँग्रेस पूर्व राजकीय संघटना. प्रश्न ऑलरेडी आलेला आहे. बंगाल आणि मद्रास इथल्या राजकीय संघटना मी मात्र घेत नाही, परंतु इथं बॉम्बे प्रांतातील राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशन 52 आहे. त्याबरोबरच भारतातील पहिली राजकीय संघटना पुणे सार्वजनिक सभा 1870 ची आहे. त्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी जी आहे हे 1885 आणि ईस्ट इंडिया असोसिएशन ही शाखा आहे इंग्लंडच्या शाखेची, तर इंग्लंडच्या मूळ याची, तर ही 1871. ठीक आहे. भारताबाहेरील लंडन इंडियन सोसायटी 65, ईस्ट इंडिया असोसिएशन 66, नॅशनल इंडियन असोसिएशन 67, इंडियन सोसायटी 1872. तर ह्या आतापर्यंत परीक्षेला तुमच्या विचारलेल्या आहेत काँग्रेसच्या पूर्वीच्या राजकीय संघटना. बरं, याच्याबरोबर अजून काय महत्वाचं करायचंय, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये महत्वाचे 3 ते 4 कंटेंट कव्हर करा. काँग्रेसमध्ये कोणकोणते आहेत, तर सर्वात महत्वाचा अध्यक्ष कोण येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरलेलं होतं, अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होतं, कोणत्या वर्षी, आणि सर्वात महत्वाचं की अधिवेशनामध्ये ठराव कोणता पास झाला आणि विशेष काय होतं. तर ह्या 4 गोष्टी करा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवरती एक प्रश्न 10 तारखेला 100% येतोय. तर बॉम्बे प्रांत आणि त्याचबरोबर भारताच्या बाहेरील राजकीय संघटना कोणत्या आहेत, तर एवढे आहेत. एक प्रश्न इथं बनेल. त्यानंतर सर्वात महत्वाचा शुअर प्रश्न येतो कशावरती, 1857चा उठाव आणि उठावाचं नेतृत्व कुठून कोणी केलेलं होतं. तर कम्प्लिटली बघा, कानपूर जे ठिकाण आहे या कानपूर ठिकाणावरून नेतृत्व केलं होतं नानासाहेब पेशवे, बरेली, खान बहादूर, फैजाबाद मौलवी अहमदुल्ला. मी याच्यामध्ये सुद्धा शॉर्ट करून देतो की कानपूर आहे, बरेली आहे, अलाहाबाद आहे, लियाकत अली, त्यानंतर संबळपूर आहे, सुरेंद्र देसाई, मथुरा देवी सिंग आहे, त्याबरोबर लखनौ बेगम हजरत महल आहे, जगदीशपूर कुंवर शहा 80+ वर्षाचे तरुण होते आणि त्यांनी तिथं आराच्या कैद्यानं सोडलं. झाशीमधून राणी लक्ष्मीबाई, ग्वालियर मधून तात्या टोपे, प्रश्न आलेला आहे ऑलरेडी. त्यानंतर मेरठ मधून राम कदम आहेत, तर कदम सिंह सॉरी. तर अशा पद्धतीचं 1857च्या उठावाचं नेतृत्व कोणत्या ठिकाणावरून कोणत्या व्यक्तीने केलं यावरती तुमचा प्रश्न विचारला जातो. असेच जिथं जिथं प्रश्न येणार आहे मी असेच कन्सेप्ट तुम्हाला आज सांगून देणार आहे, परवा तुम्हाला अप्लाय करायचंय. आणि आपले एक वैशिष्ट्य आहे, तुम्हाला आता गमत सांगतो, अतिशयोक्तीने किंवा तुम्ही जास्त वेळ बघावं माझं लेक्चर याच्यासाठी नाही सांगत आहे, परंतु 2021 नंतर 4 सप्टेंबरला सुरुवात झाली होती की मी 2 दिवसापूर्वी एक लेक्चर घेतोय आणि त्याचं रिफ्लेक्शन पुढच्या आयोगाच्या पेपरमध्ये 100% पडतंय. आणि याचं सर्वोत्तम उदाहरण ऑलरेडी 21 पासून झालेले पेपरमध्ये झाले आणि आता सुद्धा याचं रिफ्लेक्शन तुम्हाला 100% दाखवून देणार आहे. म्हणून हे लेक्चर महत्वाचं आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं पुढचं पोस्टर आहे जमीन महसुलाची पद्धत. जमीन महसुलाच्या पद्धतीमध्ये बोली पद्धत, लिलाव पद्धत कोणी सुरू केली होती, तर ही वॉरन हेस्टिंग यांनी सुरू केली होती. परंतु इथं कायमधारा जी पद्धत आहे तर लॉर्ड कॉर्नवॉलिसने सुरू केली. आलेला आहे प्रश्न ऑलरेडी. त्यानंतर रयतवारी पद्धत कोणी सुरू केली होती, थॉमस मनरो आणि अलेक्झांडर रीड यांनी मद्रास प्रांतामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये किंवा बॉम्बे प्रांतामध्ये इथं माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी 1819 पासून 27 पर्यंत सुरू केली होती रयतवारी पद्धत. महालवारी पद्धत ही मार्टिन बर्ड यांनी सुरू केली होती. ठीक आहे. आणि खोती पद्धत कोकणातील कोकणस्थ ब्राह्मण यांनी रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू केलेली होती. तर ही महत्वाची जमीन महसुलाची पद्धत. मग इथं आपल्याला पद्धत ओळखा, अशा पद्धतीचा फॉर्मॅटमध्ये एखादा प्रश्न बनवू शकतो, तर यावरती तुम्हाला डिटेक्ट करता आलं पाहिजे. आता बंगालमध्ये बोली पद्धत, जो जास्त बोली लावणार आहे त्याला मिळणार आहे. कायमधारा म्हणजेच किती, तर 10 वर्षापर्यंत ठरलेला महसूल तुम्हाला पे करायचा आहे. रयतवारी म्हणजेच काय, तर रयत आणि सरकार म्हणजेच काय, तर डायरेक्ट जनता आणि सरकार यांच्यामध्ये करार होत होता, मध्यस्थ कोणी नव्हता. महाल म्हणजेच काय, तर गाव आणि सरकार या दोघांमध्ये. खोती म्हणजेच काय, 75% इथं शेतसरा हा खोत म्हणजे ब्राह्मण त्यावरचे कोकणस्थ वसूल करत होते. ही झाली जमीन महसुलाची पद्धत. यानंतर पुढची सर्वात महत्वाची संघटना आहे, फिक्स क्वेश्चन लिहून घ्यायच्यावरती, तर कामगार संघटना सर्वात महत्वाची. कोणती कामगार संघटना, तर बॉम्बे मिल हँड असोसिएशन. याला मराठीत काय म्हणतात, तर मुंबई गिरणी कामगार संघ. मुंबई गिरणी कामगार संघ याची स्थापना आहे 1884 मध्ये. कोणी केलेली होती, तर नारायण मेघाजी लोखंडे, भारतातील गिरणी कामगार चळवळीचे जनक. आणि ह्या जनक यांच्यावरती ऑलरेडी बऱ्याच वेळा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. इथे प्रश्न तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. तर कामगार संघटना अजून कोणकोणत्या आहेत, तर सर्वात पहिली कामगार संघटना ही आहे. त्यानंतर इथं 1920 मध्ये लाला लजपत राय होते आयटकचे अध्यक्ष. बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन 1926 चे आहे. मद्रास लेबर युनियन हे वाडिया 1918 मध्ये आणि कामगार किसान पक्ष 1927 मध्ये. हे झाल्या कामगार संघटना. याच्यामध्ये पहिली जी संघटना आहे तर यावरती फिक्स एक क्वेश्चन इथं येऊ शकतो 100%. आणि त्याचबरोबर इथं याच्याशी संबंधित असणारं दीनबंधू जे वर्तमानपत्र आहे,
ज्याची स्थापना 1877 मध्ये केली, तर इथे एखादा प्रश्न बनू शकतो जे सत्यशोधक चळवळीचं मुखपत्र होतं. आय होप तुम्हाला समजते आणि माझ्या टूनिंग बरोबर तुम्हाला मॅचच करून घ्यावं लागणार आहे. कारण का तर तुम्हाला ऑलरेडी 30 पानांची पीडीएफ दिली होती, बॅक टू बॅक 30 पेजेस, आणि ते ऑलरेडी तुम्ही बऱ्याच वेळा वाचलेले आहे. त्याचबरोबर अनेक लेक्चर्स तुम्ही युट्यूबवरती बघितले, म्हणजे इतिहास ना आवडीचा जरी असला तरी तुम्ही तुम्हाला इतिहास इथं आवडू लागलेला आहे. त्याच्यामुळे हे तुम्हाला फास्ट रनिंग मध्ये शिकवत असताना कळून जाणार आहे. आता ही 1 नंबरची जी संघटना पाठीमागे सांगितली होती त्याला थोडक्यामध्ये मी डिटेल्स मध्ये इथं कव्हर करतो. बॉम्बे मिल हँड असोसिएशन, त्यालाच म्हटलं जातं मुंबई गिरणी कामगार संघ, जे 1884 मध्ये नारायण मेघाजी लोखंडेने सुरू केलेली होती. हे नारायण मेघाजी लोखंडे कामगार चळवळीचे जनक असं म्हटलं जातं. प्रेरणा कोणाची होती? महात्मा ज्योतिबा फुलेंची. स्थापना झाली होती 23 सप्टेंबर 1884 मध्ये गिरणगाव या ठिकाणी, ठीक आहे, मुंबईमध्ये. त्यानंतर सदस्य होते रघु भिकाजी, केनू बाबाजी, नारायण सुरकोजी, विठ्ठल कोपरगावकर, नारायण कृष्णाजी केळुसकर, रामचंद्रराव शिंदे आणि नारायणराव पवार. यापैकी बऱ्याच लोकांवरती आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहेत. माझा नंबर दिलेला आहे. अजूनही तुम्हाला जर काही शंका वाटत असेल, अजूनही तुम्हाला असं वाटतं की मास्तरला बोलायला पाहिजे आता काहीतरी, तर फेसबुक पण सांगता वेळा बोललं पाहिजे. बोलल्यानंतर खूप साऱ्या अडचणी सुटतात, बरोबर का? आणि म्हणूनच इथं तुम्हाला नंबर इतर सारखा दिसून येतो. त्यानंतर आता सावरकर बंधू यांच्या संघटना 3 आहेत आणि याच्यावरती एक प्रश्न अपेक्षित आहे. तर 1899 मध्ये यांनी प्रेरणा कोणाकडून घेतली होती? चाफेकर बंधूंकडून प्रेरणा घेतली, ठीक आहे. तर राष्ट्रभक्त समूह हे स्वातंत्र्यवीर सावरकर, त्याबरोबर त्र्यंबकराव म्हसे आणि पागे यांनी 1899 मध्ये सुरू केलेली संघटना होती. त्यानंतर 1900 मध्ये मित्रमेळा संघटना सुरू केली आणि जोसेफ मॅझिनीच्या यंग इटली या संघटनेचा प्रभाव पडल्यानंतर त्यांनी 1904 मध्ये मित्रमेळाचं रूपांतर हे अभिनव भारत या संघटनेमध्ये केलं होतं. त्यानंतर 1906 मध्ये इंडिया हाऊस हे इंग्लंडमध्ये असणारं क्रांतिकारकाशी संबंधित असणारं ठिकाण, इथे सावरकर गेले आणि फुल्ली ऍक्टिव्हली काम करत होते भारताच्या स्वातंत्र्यासाठी. मग तिथं श्यामजी कृष्ण वर्मा असतील किंवा अनेक क्रांतिकारक होते, यांच्याबरोबर त्यांनी कामाला सुरुवात केली. मग बॉम्ब बनवण्यापासून बंदुका आणि क्रांतिकारी लिखाणापासून सगळी कामं सावरकरांनी केली होती. 1910 मध्ये जन्मठेपेची शिक्षा, 1909 मध्ये मग नाशिक कटकटला असेल, हा परीक्षा प्रश्नामध्ये मी कव्हर करून दिलेला आहे. तर सावरकर बंधू अशा पद्धतीने कव्हर करायचे आहेत. एक प्रश्न 1, 2 आणि 3 या तिन्ही संघटनावरती एखादा प्रश्न बनू शकतो. पुढे आहे सर्वात आयएमपी टॉपिक. बघा, मला अशी अपेक्षा आहे की यावरती एक प्रश्न पडायलाच पाहिजे, कारण का हॉट टॉपिक आहे हा. कोणता आहे? तर हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन म्हणजेच HRA नावाची संघटना. गांधीजींनी 1922 ला चौरी चौरा हत्याकांडामुळे चळवळ मागे घेतली. क्रांतिकारकांनी आपली संघटना सुरू केली. कोण क्रांतिकारक होते? तर सचिंद्रनाथ सन्याल, रामप्रसाद बिस्मिल, योगेशचंद्र चॅटर्जी, चंद्रशेखर आझाद, भगवती चरण ओहरा, त्याचबरोबर राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन, अशफाकुल्ला खान, या सगळ्या लोकांनी काय केलं? बाकीची नावं लिहिली नव्हती, तर ही तोंडी सांगितले. तर या सगळ्या लोकांनी क्रांतिकारी संघटना उभ्या केली. या संघटनेचा परिणाम काय झाला? तर संघटना 1924 मध्ये बनली उत्तर प्रदेशच्या कानपूर या ठिकाणी, ठीक आहे. आणि या संघटनेनं आपल्याला काहीतरी पाहिजे, म्हणजे शस्त्र पाहिजे, पैसा पाहिजे, म्हणून यांनी 9 ऑगस्ट 1925 मध्ये काय केलं? काकोरी कट रचला. काकोरी या ठिकाणी रेल्वे लुटलेली होती. तर हे त्याचे सदस्य होते. संघटनेची स्थापना इथं आहे. आता या सगळ्यांना 1926 मध्ये शिक्षा झाली 26 पर्यंत, आणि म्हणून 1928 मध्ये याचं रूपांतर कशामध्ये केलं होतं? HSRA, आणि हे आपल्याला पुढे शिकायचे आहे. तर HSRA यामध्ये अजून एक नाव सांगितलं, अशफाक उल्ला खान, फासावर जाणारे पहिले मुस्लिम तरुण आहेत भारतातून फासावर जाणारे. लक्षात ठेवा की यांनी स्वातंत्र्यामध्ये सहभाग घेतला होता आणि यांनी काम केलं होतं. म्हणून सद्यस्थितीमध्ये हिंदू मुस्लिम जे चाललेलं आहे ना, तर याला थोडासा आपण दुजोरा दिला पाहिजे, ठीक आहे. तुम्ही सगळेजण, मला असं वाटतं की तुम्ही सर्वात ग्रेट काम करताय. त्याचं कारण असं सांगतो की इथं ईदच्या वेळीही बंदोबस्त तुम्हीच करत असता, गणपतीच्या वेळीही बंदोबस्त तुम्हीच करत असता, आणि इथं ख्रिश्चन धर्माचा जेव्हा सण असतो ख्रिश्चन, तर 25 डिसेंबर नंतर, तर यालाही बंदोबस्त तुम्हीच करत असता. पारशी समुदायाचा सण असेल तर तुम्हीच करत असता. म्हणजे सर्वात धर्म सेक्युलर कोण असेल तर तुम्ही सगळेजण आहात. म्हणजे असं म्हणत नाही की मी हिंदू आहे मग मुस्लिमांच्या ईदच्या वेळी बंदोबस्ताला का जाऊ नये, किंवा एखादा मुस्लिम बांधव आपला असाही म्हणू शकत नाही की गणपती त्यांचा तर आपण कशाला जाऊ. म्हणून सर्वात जास्त जर संविधानामध्ये सेक्युलर जर कोणी शब्द दिला आहे आणि त्याचं तंतोतंत पालन कोणाला करत असेल तर फोर्सेस करतात, आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना ग्रेट सल्यूट आहे माझ्याकडूनचा. तर आय होप तुम्हाला हे पाठीमागची संघटना समजली असेल. त्याचं रूपांतर झालं होतं हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन मध्ये. आता याची पुनर्रचना केली होती कधी? 1928 मध्ये. सद्यस्थितीमध्ये अरुण जेटली मैदान आहे, त्याचं पूर्वीचं नाव फिरोजशाह कोटला मैदान होतं. तर अर्ध्या रात्री 12 वाजता चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वामध्ये भगतसिंग असतील, शिव वर्मा, सुखदेव असेल, भगवती चरण ओहरा, विजयकुमार शर्मा, जयदेव कपूर, तर ह्या सगळ्यांनी काय केलं? या संघटनेची पुनर्रचना
रचना केली. 1928 ला फिरोजशाह पटला मैदानावरती अर्ध्या रात्री 12 वाजता बैठक झालेली होती आणि HSRAचं नाव भगतसिंग यांच्या सूचनेनुसार HSRA सोशलिस्ट हा शब्द कोणी टाकला असेल तर तो भगतसिंग यांनी टाकलेला दिसून येतो आपल्याला. त्यानंतर साम्यवाद आणि समाजवाद हे त्यांचं ध्येय होतं आणि याच्यावरती भगतसिंगांचं खूप मोठं लिखाण आहे. HSRAचं घोषणापत्र भगवेचरण ओहरा यांनी काय केलं, टाकलेलं होतं. द फिलॉसॉफी ऑफ द बॉम्ब हे त्यांचं या नावाने त्यांनी घोषणापत्र. तर फिलॉसॉफी म्हणजेच काय असते, हा मला एक अभिमान आहे की मी फिलॉसॉफर आहे, मी तत्वज्ञानी आहे, कारण माझ्याकडे ऑथराइज डिग्री आहे मास्टर ऑफ फिलॉसॉफीची. तर फिलॉसॉफी, मग आपल्याला भगतसिंग यांची फिलॉसॉफी जर बघायची असेल तर भगतसिंग यांचं वाचन नक्की केलं पाहिजे. माझ्याकडे पुस्तक आहे, त्याचा मी फोटो शेअर करतो, परीक्षा झाल्यानंतर ते नक्की वाचा. आणि वाचन केलेल्या माणसाला जगात कोणीही हरवू शकत नाही. माझे जे मार्गदर्शक आहे त्यांनी एक वाक्य बोलले होते की ज्ञानी माणसाला जगात कोणी हरवू शकत नाही. ज्याचं वाचन असतं तो ज्ञानी होतो, त्याला कोणी हरवू शकत नाही. म्हणून तुम्हाला जिथं वेळ मिळतो ना तिथं वाचा, पण मोबाईलचं वाचू नका. पण आभासी आहे तर पुस्तक वाचा, झेरॉक्स करा, हार्ड कॉपीज वाचा, पण वाचा. ठीक आहे. या HSRAचं मुख्यालय होतं झाशी आणि आग्रा. इथे एखादा प्रश्न बनवू शकतो. काही अडचण असेल तर दिलेला नंबर आहे यावरती कॉन्टॅक्ट करा. पुढचे महत्वाचं पोस्टर आहे, छत्रपती शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्रांना मदत केली होती. मग मी थोडंसं तुमचं काम हलकं केलं की वर्तमानपत्र कोणत्या वर्षी सुरू झालं आणि त्याचे संपादक कोण होते किंवा संस्थापक कोण होते. तर विजयी मराठा वर्तमानपत्र आहे. ओके, हे विजयी मराठा वर्तमानपत्र 1919 श्रीपतराव शिंदे, जागृती 1917 भगवंतराव पाळेकर, दिनमित्र 1920 मुकुंदराव पाटील, तरुण मराठा 1921 सावंत जवळकर होते, राष्ट्रवीर 1921, डेक्कन रयत 1916 वालचंद कोठारे, जागरूक 17 वालचंद कोठारे, त्यानंतर हंटर खंडेराव बागल, प्रबोधन 21 केशवराव ठाकरे, त्यानंतर शिवछत्रपती 1921 आणि मूकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 2,500 रुपयाची मदत केलेली होती. पहिल्यांदा इथे केली होती. अर्थातच हे छत्रपती शाहू महाराजांचे. बरं, या परीक्षेला कंबाईन मध्ये यावरती प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे. मग तुमच्या डिपार्टमेंट PSI ची परीक्षा आहे तर यावरती का प्रश्न येणार नाही असा माझा प्रश्न तुम्हाला आहे. म्हणून हे पाठ करून चला. आणि जर हे पोस्टर्स तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या व्हॉट्सअपवरती मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला पोस्टर सगळे पाठवून देतो आणि ती PDF पण पाठवून देतो व्हॉट्सअपवरती. आता पुढच्या पोस्टरकडे जातो आपण. डॉक्टर आंबेडकर यांनी संस्थात्मक योगदान कोणतं आहे. आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीवरती 2 वेळा प्रश्न विचारलाय. मग मिलिंद कॉलेज आणि सिद्धार्थ कॉलेजवरती प्रश्न विचारलाय आणि बऱ्याच वेळा इथे प्रश्न विचारलाय. पहिला आहे बहिष्कृत हितकारिणी सभा. तर बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना 2 जुलै 1924 मध्ये. शिका, संघटित आणि संघर्ष करा हा संदेश दिला होता. पण सद्यस्थितीमध्ये शिकायचं नाही, संघटित व्हायचं नाही, फक्त संघर्ष करत राहायचं ही बहुजन चळवळ किंवा दलित चळवळीचं सद्यस्थिती आहे. म्हणजे एकाच वाक्यात बोलायचं जर झालं तर डोक्यात घेण्यापेक्षा डोक्यावर जास्त घेतल्यामुळं लोक सुशिक्षितपणापेक्षा इकडे निरक्षरतेकडे जास्त चाललेले आहेत. ठीक आहे. तर त्यानंतर दुसरा आहे की समाज समता संघ 4 सप्टेंबर 1927 मध्ये रोटी बेटी आणि बेटी बंदी हे तोडायची होती म्हणून त्यांनी समाज समता संघ. बरं, याच्यासारखाच अजून एक आहे जे कर्वेंनी सुरू केलं होता, त्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. समाज समता सैनिक दल 1927-19 मार्च. महाडच्या सत्याग्रहाच्या पूर्वी एक परिषद भरली होती बहिष्कृत भारत सभेची आणि त्या परिषदेमध्ये समता सैनिक दलाची इथं काय केली होती, स्थापना केली होती. बऱ्याच लोकांनी मुंबईमध्ये चैत्यभूमीला आता बंदोबस्त केला असेल किंवा नागपूरच्या दीक्षाभूमीला बंदोबस्त केला असेल. तिथं पांढऱ्या कपड्यामध्ये तुम्हाला जे दिसतात ते समता सैनिक दल आहे, जी निळ टोपी घालतात तर ते आहे समता सैनिक दल. मनुस्मृतीचं दहन केलं होतं. जी मनुस्मृती इथल्या राजाला राजा होण्याचा अधिकार नाकारते, उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज, जी मनुस्मृती इथल्या स्त्रीला स्त्री होण्यापासून नाकारते, ज्या मनुस्मृतीनं आपल्याला माणसाला माणूस होण्यापासून नाकारलं होतं आणि अधिकार दिलेले होते, हे पुस्तक जाळलं पाहिजे. या पुस्तकाचं काही काम नाही. म्हणून सहस्त्रबुद्धे गंगाधर सहस्त्रबुद्धे ह्या ब्राह्मण मित्र व्यक्तीच्या मदतीनं 27 डिसेंबर 1927 मध्ये त्यांनी काय केलं, मनुस्मृती जाळली. आधुनिक मनुस्मृती कोणी जाळली होती, 1960 मध्ये दादासाहेब गायकवाड यांनी भारताच्या संसदेमध्ये फाडली होती, मनुस्मृती जाळली होती. तर आधुनिक म्हणून आंबेडकरांना तिथं म्हटलं जातं. अजून एक सर्वात महत्वाचं इथं माझ्याकडून राहिलं असेल तर पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापना आहे 1945 मध्ये. 1946 ला यांनी सिद्धार्थ कॉलेज सुरू केलं होतं आणि 1950 मध्ये यांनी मिलिंद महाविद्यालय सुरू केलं. कुठं तर औरंगाबाद, सध्याचं छत्रपती संभाजीनगर आणि इथं मुंबई. यावरती ऑलरेडी डिपार्टमेंटमध्ये परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे तर याच्यावरती आताही थोडंसं फोकस करा. हे बाबासाहेब आंबेडकरांचे हे झाले. अजून एक सर्वात महत्वाचं की मग पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं बाबासाहेब आंबेडकरांचे वर्तमानपत्र, तर हे एकदा तुम्हाला करून जायचं आहे. मग मूक नायक पासून प्रबुद्ध भारत 1956 पर्यंत सगळी लिस्ट मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवून देतो, हेही पाठवून देतो. जर पाहिजे असेल तर या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करून द्या. त्यानंतर आता पंडित रमाबाई यांच्या संस्था अपेक्षित प्रश्न आहे इथं पण. मग आता प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो बघा. कृपासदन 1899 पतित स्त्रियांसाठी, पुनर्वसन गृह पतित म्हणजे विधवा स्त्रियांसाठी. त्यानंतर इंग्लंडच्या सिस्टर ऑफ मेरवस तर याच्या आधारावरती यांनी कृपासदन. प्रीती सदन अशक्त अपंग निराधार स्त्रियांसाठी. सदानंद सदन
अनाथ बालकांसाठी बातमी सदन 1902 मध्ये अंध मुलींसाठी सुरू केलं, मुक्ती मिशन धर्म संजीवनेचे कार्य सुरू केलं होतं आणि शारदा सदन बालविधवांसाठी. इथंच असणारी एक जी मुलगी होती तर त्या मुलीबरोबर महर्षी कर्वे यांनी विवाह केलेला होता, ज्याचं नाव गोदूबाई असं होतं. ठीक आहे, त्यांना बाया कर्वे असं नंतर म्हटलं जातं. आणि हा विवाह 1893 मध्ये सुरू केलेला होता. आगरकरांनी त्यांना जामीनदार म्हणून सही केली होती. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे विवाहाचं. आता पहिला जो मी लाईन बोललो होतो की आता सावधान, बऱ्याच लोकांची तशा पद्धतीने लग्न झाले. तर मला तर काही अनुभव नाही, माझ्यामध्ये समाज सुधारक जास्त घुसल्यामुळं मग इथं जे जामीनदार वगैरे जो प्रकार होता ना, तर तशा पद्धतीने मी लग्न केलं. आणि सर्वात महत्वाचं माझ्याशी संबंधित एक गोष्ट आली की मुक्ती मिशन केडगावला आहे, पण म्हणजे पुण्यामध्ये पंडित रमाबाईंना काय केलं, तो खूप सारा विरोध झाला आणि त्याच्यामुळे त्यांनी 55 किलोमीटरला शिफ्ट केलं. आणि ही आमची सासरवाडी. ठीक आहे, आमच्या मॅडमचा जन्म इथं झालाय. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट की महर्षी धोंडो केशव कर्वे. प्रश्न येऊ शकतो यांच्यावरती. विधवा विवाहोत्तेजक मंडळ आहे, तर याची स्थापना 1893 मध्ये वर्धा या ठिकाणी झाली होती. त्यांचे एक मित्र होते, त्यांच्या घरी झाली होती. 31 डिसेंबर वर्धा. त्यानंतर इथं अनाथ बालिकाश्रमाची स्थापना 1896. यांनी कामाला सुरुवात केली 1899 आणि प्लेगचे साथ आले आणि दुष्काळ पडला म्हणून त्यांनी हिंगणेमाळा या ठिकाणी शिफ्ट केलं. त्याच हिंगणेमाळ्याला सध्या कर्वेनगर असं म्हटलं जातं. अध्यक्ष होते भांडारकर आणि चिटणीस होते स्वतः अण्णा. महिला महाविद्यालयाची स्थापना 1907 मध्ये आहे. मुलींचे शिक्षण आणि सोयीसाठी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली होती. पुढे आहे निष्काम कर्म मठ. 1908 मध्ये स्थापना निष्काम कर्म मठाचे. काय तर सेवक आणि सेविकांना घेऊन महिला आश्रमाची त्यांनी स्थापना केलेली होती, अर्थातच याची. त्यानंतर समता संघ आहे 1944 चा, हा 1 जानेवारी 1944. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की जपान विद्यापीठाच्या धर्तीवरती यांनी सुरू केलेलं 3 जून 1916 महिला विद्यापीठ हे भारतातील पहिलं महिला विद्यापीठ, ज्याचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे. आणि एसएनडीटी काही लाख अमाऊंट रुपयाचे दिल्यामुळे त्यांनी नाव एसएनडीटी असं दिलं होतं. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरशी. तर महर्षी कर्वे यांच्यावरती असा प्रश्न विचारला जातो. आता महर्षी कर्वेवरती दुसरा प्रश्न कसा विचारला जातो, त्यांना मिळालेल्या पदव्या. मग आपल्याला त्या सुद्धा आपल्याला बघायच्या आहेत. परंतु तत्पूर्वी सर्वात महत्वाच्या हिट लिस्ट वरती असणारे समाज सुधारक म्हणजे संत तुकडोजी महाराज. प्रत्येक वर्षी प्रश्न आलेले त्यांच्यावरती, स्किप करून चालत नाही. ग्रामगीता आहे, सार्थ आनंद अमृत आहे, राष्ट्रीय भजनावली आलाय प्रश्न, सेवा स्वधर्म, गीता प्रसाद, अनुभव सागर भजनावली भाग 1-2, लहर की बरका 1-2-3, अनुभव प्रकाश 1-2-3, सुविचार स्मरणी, हे प्रश्न विचारतात. त्यानंतर सार्थ आत्मबोध बोधामृत आहे, आदेश रचना, जीवन वृत्तांत, जीवन जागृती भजनावली. असा संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे अजून काय काय तुम्हाला करून जायचंय. तर सर्वात महत्वाचा यांचा आश्रम कुठे आहे. ठीक आहे, त्यांचे ग्रंथ ऑलरेडी मी इथं दिलेले आहेत. त्यांना पदवी कोणी दिलेली आहे. तर एवढे प्रश्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराज फिक्स करून चला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पीडीएफ मध्ये मी दिलेले आहे चांगल्या पद्धतीनं, प्रिंट काढा अजून जरी काढली नसेल तर, आणि ते 100% घेऊन चला. त्यानंतर सर्वात महत्वाचं सत्यशोधक समाज. आता तात्यासाहेबांना जर तुम्ही स्किप केलं तर कमीत कमी 1-2 मार्कांचा लॉस होणार आहे तुम्हाला. म्हणून अण्णांना स्किप करायचं नाही, तात्यांना स्किप करायचं नाही. तर तात्यासाहेबांना 100% फिक्स करून जायचं आहे. स्थापना रामचंद्र धावरे यांच्या घरी झाली होती 24 सप्टेंबर 1873 मध्ये. आता यांनी प्रेरणा घेतली होती संत कबीर जे आहेत, संत कबीर सेक्युलर, तर यांच्या बीजक या ग्रंथातून. त्याचबरोबर ज्ञानगिरी बुवा असतील, वज्रसूची नावाचा ग्रंथ आहे. आता उपस्थित सदस्य कोण कोण आहेत तर हे महत्वाच्या व्यक्तींचा गट दिलेला आहे, तो काही मी वाचून दाखवतो, पोस्टर ऑलरेडी तुम्हाला पाठवून देतो. पहिले अध्यक्ष आहेत महात्मा ज्योतिबा फुले 73 पासून 75 पर्यंत. दुसरे अध्यक्ष आहेत डॉक्टर विश्रामरामजी घोले 1875 ते 1877. म्हणजे हे डॉक्टर विश्रामरामजी घोले गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉयचे एक सहाय्यक चिकित्सक म्हणून काम करत होते. कोशागार रामशेठ उरवणे प्रश्न विचारलेला आहे. कार्यवाहक नारायण कडलक होते. घोषवाक्य सर्वसाक्षी जगतपती, त्याला कोणीच नको मध्यस्थी, त्याला नकोच मध्यस्थी. म्हणजे ब्राह्मण पुरोहित वर्गांना स्किप करा, म्हणजे सर्वत्र ब्राह्मण टाळा, असं महात्मा ज्योतिबा फुले सांगत होते. प्रमाण ग्रंथ यांचा कोणता आहे, सार्वजनिक सत्यधर्म, जो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला होता. इथं प्रश्न तुमचा विचारला जाऊ शकतो. आणि प्रतिज्ञापत्र बनवलं नारायण कडलक आणि शाहीर धोंडीराम त्या दोघांनी. सर्वात महत्वाचं सर्वसाक्षी जगतपती, याच्यावरती प्रश्नाची मला अपेक्षा आहे सत्यशोधक समाजाच्या मधून. पुढील महत्वाचा कंटेंट आहे पुणे करार. 16 ऑगस्ट 1932 मध्ये जाती निवाडा, त्याला कम्युनल अवॉर्ड असं म्हणतो आपण, तो घोषित केला कोणी, रॅमसे मॅकडोगल, ब्रिटनचे प्रधानमंत्री. आणि त्यांनी घोषित केल्यानंतर इथं महात्मा गांधीजी होते, तर आमरण उपोषणाला बसले. उपोषणाला बसल्यानंतर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले आणि सांगितलं रिझर्व्ह जागा देण्यापेक्षा आपण काय करू, तर स्वतंत्र मतदारसंघ देण्यापेक्षा रिझर्व्ह जागा देऊया. या दोघांमध्ये तोडगा निघाला. मग याच्यावरती साधारणतः 20 सप्टेंबर 1932 ला जे उपोषणाला बसले होते, तर ते उपोषण कधी तुटलं होतं, तर 24 सप्टेंबर
1932 मध्ये. मग याच्यावरती सह्या केल्या होत्या डॉक्टर बाबासाहेब यांच्याकडून MC राजा, डॉक्टर आंबेडकर आणि पाना राजभोज. राजभोजवरती राज्यसेवेवरती प्रश्न विचारलेला आहे आणि सह्या यांनी कोणी केल्या होत्या महात्मा गांधीजींच्या वतीने बॅरिस्टर जयकर तेजबहादूर सप्रू, मदन मोहन मालवीय, सी राजगोपालचार्य, देवीदास गांधी या महत्वाच्या व्यक्तींनी सह्या इथे केलेल्या दिसून येतात आपल्याला. तर हे आहे. आता याच्यामध्ये कोणती तारीख आहे महत्वाची? 24 सप्टेंबर 1932 या तारखेला पुणे करार झाला होता, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. पुढे आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचं संस्थात्मक योगदान. आता 1 जानेवारी 1848 मध्ये तरी सर्वात महत्वाचं, पुणे या ठिकाणी भिडेवाड्यात पहिली मुलीची शाळा सुरू केली होती. 1851 मध्ये बुधवार पेठेत दुसरी मुलींची शाळा आणि तिसरी रस्ता पेठेमध्ये सुरू केली. त्यानंतर सर्वात महत्वाचं 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंध ग्रह सुरू केला होता. 1877 मध्ये दुष्काळ पडला तर व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना धनकवडीला केलेली होती. त्यानंतर सत्यशोधक समाज आहे 1873 ला. त्याचबरोबर 1880 मध्ये यांच्याकडून प्रेरणा घेतल्याने भारतातील पहिली 84 मध्ये पहिली कामगार संघटना सुरू केली होती नारायण मेघाजी लोखंडे यांनी. तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा हे आहे. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांचे ग्रंथ कोणकोणते आहेत तर त्याचंही पोस्ट मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवून देतो, त्याच्यासाठी माझ्या बरोबर कॉन्टॅक्ट करा. तर अशा पद्धतीने मला असं वाटत होतं की एवढा कंटेंट होता तो तुमच्या परीक्षेला विचार, अजून बराच आहे पण परीक्षेचा कालावधी तुम्ही मला ऐकाल की नाही, आता यांना ऐकत बसावं की स्वतः वाचावं, तर हा गोंधळात असतो. म्हणून मी शेवटी काय केलं होतं, परीक्षेला जाता जाता हे पोस्टर शो केले की बाबा हे करून चला, आतापर्यंत केलेलं असेल नसेल तर बाग मॅटर करत नाही, परंतु एवढं जरी केलं तर 100% तुमचे 8-10 मार्काची तयारी तर 100% इथं होणार आहे. आणि आता वेळ आलेली कोणती, तर परीक्षेला जाता जाता कोणकोणती काळजी घ्यायची आहे आणि ती काळजी घेत असताना तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा फायदा कसा होणार आहे. तर आतापर्यंतचा जो पाठ झाला तो शिकवण्याचा, आता मी तुम्हाला फक्त शॉर्ट ट्रिक्स सांगणार आहे आणि या ट्रिकचा उपयोग तुम्हाला 100% तुमच्या 10 डिसेंबरच्या परीक्षेच्या 1 तासामध्ये करायचा आहे. लक्षात ठेवा की तुम्ही आतापर्यंत जो अभ्यास केलेला तो हजारो तास अभ्यास केलेला आहे. कधी लक्षात ठेवा, आतापर्यंतचा जो अभ्यास झालेला आहे तो कितीतरी हजारो तास अभ्यास झालेला आहे. याच्या पुढे मी शून्य कितीही लिहिलं तर तेवढे कमी आहेत. कारण का, तर मला अशी अपेक्षा आहे की जशा पद्धतीनं बघा, मला माझ्या फील्डमध्ये राजा बनायचंय, मला माझ्या फील्डमध्ये मला सुलतान बादशाह बनायचंय आणि मी त्याच्यासाठी रात्रंदिवस काम करतोय. हे उदाहरण मी याच्यासाठी सांगतोय की तुम्हाला स्टार होण्यासाठी, तुम्हाला स्टार तुम्ही बनण्यासाठी तुम्ही रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केलेले आहे. मला याबद्दल मात्र शंका नाही की तुम्ही अभ्यासात कुठे कमी पडला असाल. अनावधानाने काही लोकांना सुट्टी नाही भेटली, अनावधानाने काही लोकांची पोस्टिंग गडचिरोली सारख्या ठिकाणी झाली, किंवा अनावधानाने काही लोकांना परत पोस्टिंगला परत ड्युटीला बोलवलं, परंतु तुम्ही तसोबर सुद्धा क्षण तिथं वाया घालवलेला नाही. त्याचे एक उदाहरण सांगतो की इथं हजारो सेकंद, हजारो मिनिट्स आणि हजारो तास काम केलेले, तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि याला तुम्हाला कन्वर्ट करायचे कुठं, तर फक्त 60 मिनिट आणि किंवा त्याला आपण म्हणू 1 तासामध्ये जो काही का 18,000 किलोमीटर पर सेकंद स्पीडने पळणारं रॉकेट जर चंद्रावरती उतरवायचं असेल तर त्याचं स्पीड मेंटेन करण्यासाठी इस्रो फुल ताकदीनं काम करते 10 ठिकाणावरून. तर तशाच पद्धतीनं हे हजारो किलोमीटर स्पीडने पळणारी तुमची जी गाडी आहे तर ह्या गाडीला फक्त 60 मिनिटांमध्ये किंवा 1 तासामध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर त्याच्यामध्ये पॉवर किती असते तुम्ही इमॅजिनेशन नाही करू शकत आहे. कधी कधी असं वाटतं ना की आपल्यामध्ये प्रचंड ताकद असते पण त्या ताकदीला कोणीतरी काडी लावणारं भेटत नाही, आग लावणारं भेटत नाही. मी माझ्या प्रवासामध्ये 1-2 मित्रांना भेटलो, ठीक आहे, शिवाजीनगरमध्ये. आय होप त्याच्यापैकी तुम्ही लेक्चर, तुम्ही असाल की ते लेक्चर बघताय. तर त्यांनी सांगितलं की सर आम्ही एवढे आगाऊ लोक आहोत पण मला असं अजिबात नाही वाटलं की पोलीस लोक खूप अॅरोगंटली असतात, खूप इगोस्टिक असतात, पण मला असं अजिबात वाटलं नाही. तुम्ही जो रिस्पेक्ट देतोय ना तो अनएक्सपेक्टेड आहे, म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त देत आहे. आणि मला आता तुमच्याबद्दल खूपच पॉझिटिव्ह, मी एका लेक्चरमध्ये विचारलं होतं बघा की पोलिसांची मैत्री चांगली की वाईट, मैत्री चांगली की वाईट, तर मला असा प्रत्यय आला की मी त्याचं उत्तर सांगतो की खरंच मैत्री खूप चांगली आहे. कारण का, तर तुम्हा लोकांना रिस्पेक्ट नावाची जी गोष्ट असते ना तर तुमच्यामध्ये प्रचंड दिसते. आणि तुम्ही जो देता ना, मी वयाने खूप लहान आहे तुमच्यापेक्षा, मला असं वाटतंय वयाने लहान असेल किंवा मोठा असेल, पण तुम्ही जो अनपेक्षित रिस्पेक्ट देता ना तर त्याच्यातून मी भारावून गेलो. म्हणजे फोनवर असेल, व्हर्च्युअल असेल किंवा जे प्रत्यक्ष भेटतो, तर बऱ्याच लोक, माझं जेवढं शिकवण्याचा अनुभव आहे त्याच्यापेक्षा जास्त तुमची ड्युटी आहे, म्हणजे मी असेल किंवा धर्मपाल सर असतील, तर तो रिस्पेक्ट देताना तो अनबिलिव्हेबल आहे. तर चला आता सांगायचंय काय, तर हजारो तास आहेत आणि हजारो तासाला फक्त 60 मिनिटमध्ये कन्वर्ट करायचंय आणि 60 मिनिटांमध्ये आपल्याला बसायचं 1 तासामध्ये कन्वर्ट करायचं. तर डोकं किती शांत ठेवायला पाहिजे, लक्षात आलं. म्हणजे कधी कधी म्हटलं जातं ना आपला स्वभाव हा नेहमी डोक्यावरती बर्फान तोंडात साखर असायला पाहिजे, तशाच पद्धतीनं तुमच्या ब्रेनला इथं कन्वर्ट करायचं एवढं. म्हणजे तुम्ही LPG गॅस जो असतो घरामध्ये आपला लावला जाणारा, तर त्या गॅसला कितीतरी मोठा असतो, त्याला कॉम्प्रेस करण्यासाठी तो 14.5 किलोमीटर टाकीमध्ये बसवलं जातं. त्याचा प्रोजेक्ट, त्याचा जो प्लांट आहे तो जम्मू काश्मीरला आहे, कॉम्प्रेस करण्यात. तसंच या हजारो तासांना, मिनिटांना, सेकंदांना
तुम्ही एका तासामध्ये कन्वर्ट करताय. मग ही टेक्निक आता इथं सांगणार आहे. मग याला मात्र विसरायचं नाही. अगोदरचं जरी नसलं बघितलं तर इथून मात्र बघायला सुरुवात केला किंवा अगोदरचं जर बघितलं तर त्याचा 100% फायदा होणार आहे. तर हे सगळं लक्षात ठेवण्यासारखं आहे, महत्वाचं. आता विकनेसेस शोधा. लक्षात ठेवा, कधी पण पेपर आल्यानंतर आपले विकनेसेस आणि स्ट्रॉंग पॉईंट शोधले पाहिजेत. लक्षात ठेवा, तुम्ही WW बघितलं असेल, हाणामारीचा वाला तो प्रकार असतो. त्याच्यामध्ये काय केलं जातं, एसी. तर WW मध्ये काय केलं जातं, ते समोरच्या व्यक्तीचा वीक पॉईंट बघतो आणि त्याला सारखं मारतं. म्हणजे तो ढासळतो, पडतो, कोसळतो आणि तो जिंकतो समोरचा जो मारणार असतो. तशाच पद्धतीने या पेपरवर ते असा अटॅक करायचा पहिल्यापासून की हा पेपर म्हणजे कुछ भी नाही मेरे सामने, असं आपल्याला ठरवायचंय. लक्षात आलं. म्हणजे विकनेसेस शोधा. आपलं विकनेस काय आहे त्याला जास्त वेळ देऊ नका. आता सिग्नेचर साइन्स कोणत्या वापरायचं ते तुम्हाला समजावून सांगतो. तर विकनेसेस शोधा आणि जो तुमचा स्ट्रॉंग पॉईंट आहे तर या स्ट्रॉंग पॉईंट वरती 100% त्या क्वेश्चन वरती अगदी तुटून पडायचंय. म्हणजेच त्याचा पराभवच करायचा आहे आपल्याला. सेकंड थिंग आहे टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट सर्वात महत्वाचा पार्ट असतो. म्हणजेच आपल्याला जर 100% क्वेश्चनचं उत्तर माहित असेल तर तिथं मात्र तुम्हाला 100% द्यायचंय, कमी वेळ द्यायचाय. परंतु 50-50 जर जिथं असतं तर त्यामध्ये मात्र तुम्हाला इथं रिस्क घेणं गरजेचं असतं. कधी कधी आपल्याला वाटतं की 25%च बरोबर आहे, तर तिथं रिस्क कमी घेतली तर चालेल. मग हे टाइम मॅनेजमेंटचा पार्ट असतो. आणि पहिल्यापासूनच अटॅकिंग भूमिकेमध्ये जर तुम्ही राहिलात म्हणजे तुम्ही वर्ल्ड कप बघितला असणार आहे 100%. आणि वर्ल्ड कप मध्ये जो कर्णधार असतो, जो महत्वाचा व्यक्ती जो असतो, तो पहिल्या अटॅकच्या भूमिकेमध्ये होता. म्हणजे आपले जे कर्णधार होते रोहित शर्माजी, तर हे रोहित शर्माने पहिल्याच स्टार्टिंगला अटॅकच्या भूमिकेमध्ये प्रत्येक मॅच खेळले. भले त्यांच्या रन्स कमी झाले असतील, भले त्यांचा परफॉर्मन्स दमदार नाही झाला, परंतु जिथं खेळले ना तर तिथं रेकॉर्ड बनवले. लक्षात आलं असेल तुमच्या. तर पहिल्यापासून आपल्या पेपरवरती अटॅकच्या भूमिकेमध्ये राहिलात तर 100% सांगतो त्या पेपरने तुमच्यावर हवी होण्यापेक्षा तुम्ही पेपरवरती हवी व्हा. लक्षात येतं तुमच्या. कुस्तीवाला काय करतो तर दोन पैलवान समोर असतात. एक छोटा जरी असला तर खूप मोठा असतो आणि हा मोठाच असतो, शांत असतो. पण छोटवाला काय करतो, तो उड्या मारतं, माती काय उधळतं की त्याच्या अंगाला जाऊन माती मारतं, ते आपल्या अंगावर माती मारतं. मग याचा कॉन्फिडन्स कमी करतं ते का, अरे हे लय उड्या मारतंय म्हणजे काय, तर याला चांगले डाव जमतात. आणि मग याचा कॉन्फिडन्स जर कमी करायचा असेल तर यानं उड्यात मारल्या पाहिजे, भले याला एकही डाव येत नसला. तुम्हाला प्रश्न भलेही काही जमत जरी नसले तर आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स हा 100% तुम्हाला तुमचा जास्त असायला पाहिजे. आणि पेपरला तुमच्या डोक्यावर येण्याच्या अगोदर तुम्ही पेपरच्या डोक्यावर बसा. म्हणजे तो पेपरची काय हिंमत आहे. म्हणजे जसं दशरथ मांझीचं उदाहरण सांगितलं होतं की या डोंगराची काय मजाल आहे, हे डोंगराची काय अवकात आहे माझ्या समोर. आणि सतत 22 वर्ष काम केल्यानंतर हे 110 मीटर रुंद आणि 55 किलोमीटरचा डोंगर 15 किलोमीटर मध्ये कन्वर्ट केला. एकच गोष्ट होती की तो डोंगरावरती हवी झाला, म्हणून त्यांना पद्मश्री आणि म्हणून त्यांना इथं आपल्या मॅजिक मॅन मध्ये किंवा द माउंटेन मॅन मध्ये मी तुम्हाला समजावून सांगतोय. तर अशाच पद्धतीने टाइम मॅनेजमेंटला करा. त्यानंतर सर्वात महत्वाचं क्वेश्चन्स नॉलेज बेस असतात, लॉजिक बेस असतात आणि ट्रिक बेस असतात. तर नॉलेज बेस वरती क्वेश्चन तुम्हाला 100% सोडवायचे. तर त्यानंतर जे क्वेश्चन जमतच नाही तर त्या क्वेश्चनसाठी तुम्हाला लॉजिक वापरायचे. सगळेच प्रश्न तुमचे बरोबर यायला पाहिजेत असंही अपेक्षित नाही. काही प्रश्न तुम्ही निगेटिव्ह करत चला, एक प्रश्न राहतो, एक उत्तर राहतं, ते 100% त्या प्रश्नाचं उत्तर असतं. म्हणून लॉजिक महत्वाचं आहे आणि ज्याला हे लॉजिक समजलं त्यानं पेपर आपला जिंकला. त्यानंतर सर्वात महत्वाचं, काही पेपरसाठी, काही क्वेश्चनसाठी, काही सब्जेक्टसाठी ट्रिक्स बनवले असतील, अप्लाय करा. कारण हे तोडा नाही तर फोडा पण शेवटचा आहे. लॉर्ड कर्झनची नीती होती तोडा आणि फोडा. म्हणजे मला काही गरज नाही या लोकांची, परंतु मला इथं रूल करायचं, राज्य करायचंय. तोडा आणि फोडा. पेपरलाही असाच अटॅक करायचंय आपल्याला. त्यानंतर जे वाचून झालेलं आहे ना आताच्या परिस्थितीमध्ये तेवढंच करा, बाकी काहीच करू नका, नवीन काहीच करू नका. सर्वात महत्वाचं फॅक्च्युअल डाटा यावरती तुम्ही भर दिला आतापर्यंत, तर तिथं सुद्धा तुमचा फॅक्टच विचारलं जाणार आहे. कन्सेप्ट नाही विचारले जाणार की याला हे म्हणायचं मग तुम्हाला काय वाटतं, हे नाही. तर इथं हे आहे ते आहे, ते याचं उत्तर काय, तर तुम्हाला ऑब्जेक्ट दिले जातात, तुम्हाला डिटेक्ट करायचं हे ऑब्जेक्ट. त्यानंतर सर्वात महत्वाचं, जोपर्यंत तुमचा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड राहत नाही तोपर्यंत तुम्ही जगातली कुठलीही शर्यत, कुठलीही स्पर्धा कधी जिंकू शकत नाही. इव्हन आयुष्य सुद्धा चांगलं सुंदर जगू शकत नाही जोपर्यंत तुमच्यात ऍटिट्यूड नाहीये. ऍटिट्यूड म्हणजे उदाहरण काय सांगतो मी, तर वाघ जो असतो हा म्हातारा जरी झाला तर गवत खात नाही. दॅट इज द ऍटिट्यूड असतो. ठीक आहे. ऍटिट्यूड हा तुमचं सर्वस्व बदलून टाकू शकतो. आणि त्याचबरोबर गरुड हा म्हातारा जरी झाला आणि गरुड हा मरायला जरी टेकला तरी सुद्धा तो उडणं बंद करत नाही. त्याला तो ऍटिट्यूड असतो. म्हणजे तो भिजत नाही, तो ढगाच्या वरती, म्हणजे तुम्हाला पाऊस भिजायला आला ना तर मी त्याच्यावरती उडतो, म्हणजे तो ऍटिट्यूड असतो. आणि मला हे दोन प्राणी एक पक्षी खूपच आवडतात. कारण का, तर ते ऍटिट्यूड मध्ये असतात. आलं लक्षात. म्हणून ऍटिट्यूड हा नेहमी आपला पॉझिटिव्ह ठेवायचा आहे. निक ओजुसिक नावाचा ऑस्ट्रेलियाचा एक व्यक्ती आहे, मोटिवेशनल स्पीकर आहे. त्याला हात नाही, त्याला कमरेपासून खालचा भाग नाही, आणि तो 146 पेक्षा जास्त देशातील लोकांना मोटिवेट करतो. मग आता विचार करा की हात पाय चांगला असणारा
करणारा माणूस जर त्यांना बघून मोटिवेट होत असेल तर छी अशा माणसाच्या जिंदगीवरती. सेल्फ मोटिवेट व्हा. मी किती जरी आग लावली ना तरी इथं आग कमी, जोपर्यंत तुम्हाला आग आतमधून लागणार नाही तोपर्यंत तुम्ही पळणार नाही. म्हणजे काय असतं की जोपर्यंत हनुमानाच्या शेपटीला आग लागत नाही तोपर्यंत हनुमान पण उड्या मारत नाही, तशी आग तुमच्या शेपटीला आता लागू द्या. ती एक म्हण आहे, नाही तर तुमच्या धार्मिक भावना दुखवण्याचा मुळीच इथं उद्देश नाही. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की परीक्षेच्या पूर्वी टेन्शन येतं, स्वाभाविक आहे, येणारच आहे, परंतु ते प्रेशर जर मेंटेन करता आलं तुम्हाला तर 100% सांगतो तुम्ही त्या परीक्षेवरती हवी होता. आणि परीक्षेनंतर मात्र तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या किंवा काय करायचं ते करा, पण मॅटर करत नाही परीक्षा अशी गेली परीक्षा तशी गेली, है ना. नेक्स्ट टाइम बेटर लक असंही म्हटलं जातं कधी कधी, नाही तर धिस टाइम बेटर लक असंही म्हटलं जातं कधी कधी, तर नेक्स्ट टाइम धिस टाइम, तर याच्यामध्ये मात्र तुम्हाला कन्वर्ट करायचंय. म्हणजे पूर्वी टेन्शन घ्यायचंय का? अजिबात घ्यायचं नाही. पेपर माझाच असणार आहे, पेपरची काही मजा लो. मी दुसरा तुमच्या भाषेतला एक शब्द वापरतो की पेपरची काय लायकी किंवा पेपरची काय अवकात आहे. जो पेपर 2 महिन्यापूर्वी बनतोय आणि तुम्ही 6 महिन्यापासून अभ्यास करताय, मग त्या पेपरच्या प्रश्नांमध्ये काय दम असणार आहे. हा तुमचे शब्द आहेत, मला नाही जमत एवढं जड बोलायला, ठीक आहे. तर पेपरच्या पूर्वीचं टेन्शन घ्यायचं नाही आणि पेपरच्या नंतरचं सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही. सर्वात महत्वाचं हे शब्द मात्र खेळता आले पाहिजे. हे शब्द ज्या भाषेवरती आणि त्या ज्या कंटेंटवरती तुमचं प्रभुत्व असतं तर तिथं मात्र आपल्या चुकांना 0% चान्स असतो. तर हे शब्द पाठ करून चला. याचा एक फोटो मी तुम्हाला पाठवून देतो व्हॉट्सअपवरती. आता माझा नंबर दिला असेल आय थिंक कुठेतरी, किंवा माझा नंबर जरी नाही दिला तर हा नंबर नोट डाऊन करून ठेवा, 9545 600 535. व्हॉट्सअप करा या व्हॉट्सअपवरती. आणि मला अशी अपेक्षा आहे, माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हा सगळ्यांना, ऑर्डर असेल, रिक्वेस्ट असेल एक मार्गदर्शक या नात्याने, की हे लेक्चरची लिंक तुम्ही तुमच्या सगळ्या ग्रुपला पाठवा. जाता जाता तरी फायदा होऊ दे त्यांना. स्पर्धा आता नाही वाढणार आहे, इथून पुढे 2 दिवसात थोडी काय होणार आहे, पण त्यांना नक्कीच या ट्रिकचा फायदा होणार आहे. जेवरचं लेक्चर आहे, ठीक आहे. चला, आता पेपर सोडवत असताना या शब्दांबरोबर जर मैत्री केली तर हे शब्द तुम्हाला सगळं ऍक्सेस देतात. लक्षात ठेवा. मग काय आहे अचूक? अचूक म्हणजेच काय तर बरोबर आहे, करेक्ट, ट्रू अँड राईट. बिनचूक म्हणजेच काय तर बरोबर आहे. बिनचूक नाही म्हणजेच काय तर चुकीचं शोधायला सांगितलं, तिथं आपण काय करतो बरोबर शोधून बसतो. त्यानंतर अयोग्य म्हणजेच काय तर चुकीचं शोधायचं, अयोग्य. योग्य नाही म्हणजेच काय शोधायचं, चूक शोधायची. ह्या शब्दांबरोबर जर मैत्री नाही केली ना तर 100% सांगतो तुमचा क्लीन बोल्ड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा प्रकारचे क्वेश्चन विचारतात. त्यानंतर असत्य म्हणजे चूक आहे, सत्य नाही म्हणजेच काय चुकीचं शोधायचंय. कोणतेही विधान असत्य नाही म्हणजेच काय तर बरोबर शोधायचंय. म्हणजे कोणतं बरोबर आहे, असत्य नाही म्हणजे बरोबर शोधायचंय. खरे काही नाही म्हणजेच काय हो तर खोटं, म्हणजे खरे काही नाही तर सत्य. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं ह्या वरीलपैकी गोष्टी जर शांतपणे तुम्ही डोक्यात घातल्या आणि पाठांतर जर केल्या, लिहून जर ठेवल्या, पोस्टर पाठवतो व्हॉट्सअपवरती, या नंबरवरती मला हाय करा, तुमचं नाव पाठवा, ड्युटी पूर्ण करताय ते सांगा, म्हणजे सेव्ह करून ठेवतो, माझ्याकडे पण डाटा राहील, तुमचा नाव राहील सेव्ह, आणि त्या प्रदेशात फिरत असताना कधी चहा पाण्यासाठी पण भेटू. तर याच्यासाठी तुम्हाला हे सगळं पाठ करणं गरजेचं आहे. आणि कमीत कमी 5-7 प्रश्नांचा फरक 100% पडणार आहे. तर ही ट्रिक्स लक्षात ठेवा. आता शेवटपर्यंत जायचंय आणि गोड करायचंय, तर राहिलाच एवढा वेळ तुम्ही इथं होल्ड केलायच युट्यूबवरती लेक्चर बघताना, तर अजून थोडंसं थांबा. अजून काही महत्वाच्या ट्रिक्स आहेत ज्या 10 तारखेला तुम्हाला फायदा देणार आहेत 100%. आता सर्वात महत्वाचं की पेपर हातात आल्यानंतर पेपरचे पेजेस काउंट केलेत का कधी? ही छोट्या ट्रिक्स तुम्हाला खूप फायदा देतात. तर पेपरच्या पेजेसवरून आपल्याला पेपर सोपा आहे की अवघड आहे ठरवता येऊ शकतो. तर पेपरचे पेजेस, मग अगोदरचे PYQ वाले पेपर आयोगाचे असतील तुमच्याकडे, पेजेस किती आहेत बघा, आणि आताचे पेजेस किती आहे बघा. जर त्याच तुलनेमध्ये पेपर असेल तर सोपा आणि अवघड, पण ह्याला निगेटिव्ह पण काही लोक घेतात आणि पॉझिटिव्ह पण घेतात, पण दोन्ही फरक पडू शकतो. जर पेपर जर ऍव्हरेज असेल, म्हणजे पेजेस ऍव्हरेज असतील, तर पेपर 100% तुमचा टप्प्यामध्ये असतो, ठीक आहे. त्यानंतर पेपर हाताळणे आपल्याला जमलं पाहिजे. पेपर हाताळत असताना काही लोक म्हणतात काय तर माझा इतिहास लय भारी, कारण मला सचिन मास्तर भेटला आणि इतिहासात पैकीच्या पैकी मार्क मिळाले, म्हणजे पैकीच्या पैकी मिळण्याची शक्यता आहे. किंवा मला पॉलिटी ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन आणि परचा संबंध धम्मपाल सरांनी लय भारी सांगितलं. मी पॉलिटी कुठे शोधत बसू नका मित्रांनो. शोधत बसण्यामध्ये तुमचे 5 ते 10 मिनिट इथं वेस्ट घालवू शकता. तुमचा सब्जेक्ट कुठे आहे हे शोधण्यामध्ये, असं अजिबात करायचं नाही. सिंपल माझी ट्रिक्स तुम्हाला सांगतो. काय करतो, E1 ला जे सुरू केलं ना तर 100 लाच माझा पेन शांत बसतो. ही माझी पेपर सोडवण्याची ट्रिक आहे. आय होप तुम्हाला असंच करायचं आहे. मानसिकता शिफ्ट करता आली पाहिजे. पॉलिटी नंतर जोग्राफी नंतर तुमच्या दुसऱ्या विषयावरचा क्वेश्चन तुम्हाला टॅकल करता आला पाहिजे. म्हणून स्टार्टला जे सुरू करताय तुम्ही ते एंडच करायचं. 100व्या प्रश्नालाच तुम्ही श्वास घ्यायचा आहे. अजून एक पेपर सोडवतानाची ट्रिक महत्वाची सांगतो की पहिल्यांदा काय करायचंय तर जवळपास 45 मिनिटापर्यंत सगळ्या पेपरचे
आन्सरचे आहे ते टिकमार्क करत चालायचे, सगळे आन्सरचे. आणि शेवटच्या 7 मिनिटांमध्ये जेवढे टिकमार्क केलेले आहेत तर त्यांना गोल करत राहायचे 7 मिनिटांमध्ये. आणि परतचे जे 5-7 मिनिटं राहतात तर त्याच्यावरती रिव्ह्यूला जे क्वेश्चन ठेवलेले आहेत तर त्या क्वेश्चनवरती तुम्हाला काम करायचं आहे. तर ही ट्रिक जर वापरली तर तुम्हाला 100% फायदा होऊन जातो. 45 मिनिटांपर्यंत टिक मार्क करत चला, 7 ते 8 मिनिटांमध्ये, 7 ते 10 मिनिटांमध्ये त्याच्यानंतर गोल करत चला. आणि शेवटचे 5-7 मिनिट जे राहतात तुमचे, तर ह्या 5-7 मिनिटांमध्ये तुम्हाला काय करायचंय, तर जे रिव्ह्यूला ठेवलेले जे आहे हे रिव्ह्यूचे क्वेश्चन तुम्ही सोडवा. या 5-7 मिनिटांमध्ये जेवढे ठेवलेले असतील त्याचे 5-7 क्वेश्चन तुमचे 100% सुटतील आणि बरोबर येतील. तर ही ट्रिक वापरली, ही माझी ट्रिक आहे, तुम्ही तुमच्या ट्रिकने पुढे चला. ठीक आहे, माझी ट्रिक आहे, कारण ह्या ट्रिक्स प्रत्येकाच्या वेगळ्या असू शकतात. त्यानंतर टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट मध्ये खूप महत्वाचा पार्ट असतो की तुम्ही अटॅकिंगच्या भूमिकेमध्ये पहिल्यापासून असायला पाहिजे आणि फास्ट असायला पाहिजे. मग ते वाचन आणि त्याचं अनालिसिस करणं हे ऍट अ टाइम दोन्ही प्रोसेस आपल्या ब्रेन मध्ये एकाच वेळी झाल्या पाहिजेत. अनावश्यक चर्चा टाळा. परीक्षेला जाण्याच्या अगोदर, सद्यस्थितीमध्ये, परीक्षा झाल्यानंतर काहीच नाही, फक्त शांत बसा, मोठ्याने श्वास घेत चला. मेडिटेशन म्हणतात त्याला. मोठ्याने श्वास घ्या. रूम मध्ये बसल्यानंतर मेडिटेशन करा. तुम्हाला अर्धा तास अगोदर शांत बसवतात, पण आपलं वय वाढलेलं आहे, आपली चंचल वृत्ती झालेली आहे, मुली असो किंवा मुलगा असो. आणि चंचल वृत्तीमध्ये आपलं काय होतं की घाबरत बसतो. हॉलमध्ये बसल्यानंतर बस शांतपणे श्वास घ्या, श्वास घ्या, श्वास घ्या. आता मी शिकवत असताना मी श्वास कधी घेतो कधी सोडतो मलाही कळत नाही, मला आता आठवण झाली. तर शिकवत असताना तुम्ही हॉलमध्ये बसल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तर मेडिटेशन करायचंय. उघड्या डोळ्यांनी मेडिटेशन करता येतं, डोळे झाकूनही मेडिटेशन करता येतं. फक्त असं वर्धमान महावीर, सिद्धार्थ गौतम बुद्ध, साधू ऋषी सारखं असा हात करून बसलं पाहिजे मॅन्डेटरी नाही. तुम्ही फक्त निवांत बसा आणि निवांत बसल्यानंतर हॉलमध्ये जेवढा अर्धा तास पाऊण तास असतो तर त्यावेळी खूप बोर होतं. आता हॉलमध्ये उत्तम नमुने असतात, त्या नमुन्यावरती मी थोडंफार सांगतो. पण इथं काय करायचं, तुम्हाला श्वास आत घ्यायचा, बाहेर सोडायचंय. मोठ्याने घ्या, मन विचलित होणार नाही, कॉन्सन्ट्रेशन तुमचं राहील पेपर येऊपर्यंत. आणि पेपर जरी क्वेश्चन अवघड जरी चालला तर श्वासाचा वेग वाढवा. तुम्ही जागेवरती येऊन बसता. हजारो किलोमीटरची गाडी स्पीडने जाणारी जागेवरती येते जेव्हा तुम्ही श्वासावरती नियंत्रण मिळवता. म्हणून ओशो सांगतात, ज्यानं श्वासावरती नियंत्रण मिळवलं त्यानं सगळं जग जिंकलेलं आहे. सर्वात महत्वाचं, हॉलमधलं वातावरण खूप भयानक असतं. कसं सांगतो तुम्हाला, हॉलमध्ये एक उत्तम नमुना असतो, जसा अभ्यास काही झालेला नसतो, फक्त टाइमपाससाठी फॉर्म भरलाय, तो येऊन बसतो, तो खूप कॉन्फिडंटली असतो, त्याला माहित असतं मी पासच होणार नाही. मग तो कॉन्फिडंटली असतो, मला येणारच नाही, तुम्ही कशाला टेन्शन घेऊ. मग त्याला बघून आपल्याला असं वाटतं की अरे याचा अभ्यास किती झाला असेल, मग आपलं टेन्शन वाढत जातं. दुसरा नमुना असतो काय, तर त्याचा फुल अभ्यास झालेला असतो आणि ते काय करतो, एकदम शांत बसलेला असतो. आपल्या नजर इकडे तिकडे हॉलमध्ये फिरत असतात की नेमका उत्तम नमुना कोण असतो किंवा या लोकांच्या ऍक्टिव्हिटीज कशा असतात, त्याला बघून परत टेन्शन वाढतं आपलं. त्याच्यानंतर अजून एक असतो की ज्याचा अभ्यास साधारण झालेला असतो परंतु तो ऍक्टिव्हली काहीतरी काम करत असतो किंवा इकडे तिकडे चॉकलेट खा काहीतरी करत असतो. पण या सगळ्या वातावरणामध्ये आपला मात्र नाहक बळी जाऊ शकतो. तर याला बळी पडायचं नाही. अनावश्यक चर्चा हॉलमध्ये टाळायची तुम्हाला सगळ्यांना. चुपचाप बसायचं, फक्त श्वास बघत बसायचं. त्यानंतर एबीसीडी तंत्रज्ञान. मला सांगा, तुम्ही उत्तरांना शोधणारे 100%. बरं, उत्तर शोधण्यापेक्षा इथं 1, 2, 3 आणि 4 आहे. तुम्ही काय करता, बरोबर कोणताही याचं स्वतः हे तंत्रज्ञान वापरा, परंतु काही ठिकाणी वेगळे तंत्रज्ञान वापरा. काय आहे, तर हे होऊ शकत नाही. बरोबर, हे होऊ शकत नाही. त्याला इलिमिनेशन मेथड असं म्हटलं जातं. इथं दिलेलं आहे मी तुम्हाला. तर 1, 2, 3 बसतच नाही, मग चौथं उत्तर आलं ना, तुमचं 4 नंबरचा पर्याय. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला बरोबर उत्तर शोधण्याची गरज नाही. प्रत्येक वेळी तुम्हाला चुकीचं उत्तर जरी शोधलं तरी बरोबर उत्तर मात्र 100% निघून जातं. तर याला एबीसीडी तंत्रज्ञानामध्ये वापरायचं आहे. आणि जिथंच काहीच प्रश्न जमत नाही, निगेटिव्ह मार्क घालवायचे नाहीत. जेवढे येते ना तेवढंच भारी सोडवायचं. रिस्क मात्र तिथं 25-50% घेतली तरी चालेल. सर्वात महत्वाचं, आता ह्या युट्यूबवरती जेवढे काही ऍक्टिव्ह आहेत किंवा युट्यूब माझं जेवढं पहिल्यापासून बघितलं तर 100% त्यांना इतिहास आवडीचा झाला असणार आहे. नाही तर एवढंच नाही, तर इतिहास तुम्हाला जिंदगीभर तुम्हाला आवडीचाच वाटणार आहे, त्याच्यावरती प्रेमच होणार आहे. तर इतिहासामध्ये 15 पैकी 15 प्रश्न तुम्हाला घ्यायचे आहेत. राज्यशास्त्र म्हणजे जिथं ग्राम प्रशासन आहे, जिल्हा प्रशासन आहे आणि राज्य प्रशासन आणि परराष्ट्र संबंध आहे. धम्मपाल सरांनी तुमचे 10 मार्काची तयारी केलेली आहे. आम्ही दोघांनी खांद्यावरती जबाबदारी घेतली होती. 25+ तुमचे मार्क 100% इथं पाडायचे. तर इथं 25 झाले. इंग्रजी मराठी काही लोकांचा स्ट्रॉंग आहे, तर इथं तुमचे साधारणतः इथं तुमचे 30 मार्क जर आले तर कट ऑफ किती गेला तुमचा, 55 मार्क आले. आणि 55 पेक्षा जास्त मार्क जर आले, 50च्या वरती जर गेला तर तुम्ही सेफ झोन मध्ये जाता. कॅल्क्युलेशन करा, विषय कोणते अवघड आहेत कोणते सोपे आहेत. इलिमिनेशन मेथड ऑलरेडी मी इथं सांगितलेलं आहे. तर इलिमिनेशन मेथड आणि पेपर सॉल्व्हिंग साठी त्याचा उपयोग कसा करायचा आहे तर हा तुमच्यावरती डिपेंड करतात. आणि विषयाचा क्रम कसा लावायचा आहे, तुम्ही विषय शोधत बसाल, विषय शोधू नका मित्रांनो. काय करा, जो विषय सुरुवात येतोय ना 1 नंबरला, तर 1 नंबरला सुरुवात करा, त्याला 100% 100 पर्यंत जाऊस्तर नॉन स्टॉप पेपरला अजिबात सुट्टी द्यायची नाही.
काय करायचंय, सोडवत राहायचे कंटिन्यू. म्हणजेच हा पेपर आपण आपल्या आवाक्यामध्ये आणतोय. म्हणजे पानिपतच्या युद्धामध्ये जोपर्यंत सदाशिवराव खाली पडले नाही, विश्वासराव खाली पडत नाहीत, तोपर्यंत पानिपतामध्ये अहमदशाह अब्दालीवरती मराठ्यांची फौज हवी झाली होती. परंतु विश्वासराव हत्तीवरून खाली पडले म्हणजे ते खाली उभा राहून लढत होते, हे सदाशिव भाऊंना दिसलं नाही, म्हणून त्यांचं अवसान गळालं आणि हे दोघेही खाली. आणि आपला राजा जर हत्तीमध्ये दिसत नाही अंबारीमध्ये, तर मग सगळ्या सैनिकांचं अवसान गळालं. अवसान आपलं गाळून द्यायचं नाही. अवसान गळलं की तुमचा पेपर तिथं संपला, तुमचा कार्यक्रम तिथं झाला हॉलमध्ये, पण तिथं रिझल्टच येत नाही, लिहूनच ठेवा तिथं. म्हणून ह्या पेपरवरती हवी व्हायचे, पेपरला आपल्यावरती हवी होऊ द्यायचं नाही. त्यानंतर सर्वात महत्वाचं, पेपर सोडवत असताना 100% क्वेश्चन जिथं उत्तर बरोबर येते ना, तर त्याला रिस्क घ्यायचे, 100% सोडवून द्यायचं. 75%, 50% आणि 25%. तर रिस्क फॅक्टर जो आहे, तर इथं सर्वात कमी म्हणजे इथं घ्यायची नाही. वाटतं ना 20% बरोबर आहे, असं वाटतं ना की दिल और दिमाग इसमें झगडा चलता है ना, तर याला ऐकायचं नाही. 25% वरती रिस्क घ्यायची नाही. तर 50% पर्यंत तुम्ही रिस्क घ्या. 25% एखाद्या 2 प्रश्नाला तुम्ही रिस्क घेतली तरी चालतंय. वेळेचं नियोजन व्यवस्थित करा. स्वभाव नेहमी शांत ठेवा. परीक्षेच्या 1 दिवस अगोदर पासून कोणालाच भांडू नका, मोबाईलवरती बोलू नका, मेसेज करू नका, काहीच करू नका. कारण सायकोलॉजी डिस्टर्ब होते, बॉडीमध्ये रसायन तयार तसं होतं आणि मग आपण त्याच्यानुसार विचार करायला ना, तिथं आपण ऍक्टिव्ह रिएक्टिव्ह करायला सुरुवात करतो. म्हणून परीक्षेच्या 1 दिवस अगोदर आणि एक्झामच्या वेळेपर्यंत, टाइम पर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारचं रिॲक्शन तुमच्याकडून नसायला पाहिजे आणि नेहमी एक सर्वात महत्वाची गोष्ट, पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. तर पेपर सोडवत असताना ह्या गोष्टी करायच्या. अजून एक सर्वात महत्वाचा की पॉइंट राहिलेला आहे, तो हा, पेपर सोडवत असताना आणि पेपरला गेल्यानंतर पेपर जेव्हा आपल्या हातात येतो, तर त्यावेळी तुम्हाला 100% जिथं प्रश्न सोडवलेला आहे, तर प्रश्न कसा असतो बघा, प्रश्न क्रमांक असतो आणि पुढे प्रश्न असतो. तर त्या प्रश्नाला काय करा, असं टिक मार्क करा मोठ्या. ठीक आहे, म्हणजे इथं 1, 2, 3 आणि 4 हे माझी ट्रिक आहे. आय होप्स तुम्हाला फायदा देणार आहे. तर हे 1, 2, 3, 4 ऑप्शन जे आहेत, तर यामध्ये तुम्हाला उत्तर सापडलं 1 नंबरचं. यामध्ये हा प्रश्न आहे, इथं करा आणि इथंही असं टिक मार्क करा. आणि शेवटच्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला गोल करायचे, 2 लक्षात ठेव. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न तुम्हाला जमतच नाही, त्या प्रश्नालाच असं मोठं क्रॉस करा. म्हणजेच काय, तर तुमचा वेळ वाचणार आहे, तुमचा वेळ तिथं जाणार नाही, वेस्ट जाणार नाही. तर डायरेक्ट क्रॉस करा. म्हणजे इथं काय लक्षात आलं तुमच्या, की हा प्रश्न मला जमतच नाही, मग इथं मी याच्यावरती वेळ अजिबात घालवणार नाही. परत अजून एक आहे की तुम्हाला 50-50 किंवा 70-25 असं वाटतं, 75-25 म्हणजे असं वाटतं की आपल्याला प्रश्नाचं उत्तर बरोबर येऊ शकतं, परंतु परत विचारार्थ मी ठेवू शकतो हा प्रश्न. तर अशा वेळी काय करा, तर हा प्रश्न क्रमांक जो असतो, तर याला गोल करा. ठीक आहे, हा गोल करा. म्हणजेच हा बरोबर आहे, हा क्रॉस आहे आणि हा गोल आहे. तर हे सिग्नेचर्स पेपर सोडवताना जर अप्लाय केले, तर 100% समजा तुमचा पेपर वेळेमध्ये सुटणार आहे. त्याला म्हणतात टाइम मॅनेजमेंट. आय होप्स तुम्हाला ही ट्रिक्स 100% समजली असेल. शेवटचा कंटेंट राहिला तो म्हणजे अटेम्प्ट किती असायला पाहिजे तुमचा. 100% तो प्रश्न माझ्याप्रती असायलाच पाहिजे होता तो. आणि अटेम्प्ट किती, ज्यांना वाटतं की अॅक्युरसी लेवल खूपच चांगली आहे माझी, 80 पर्यंत सोडवा. काही लोक 70 सोडवतात, 60 बरोबर आणतात, त्याला 70ही लिहून टाकतो मी. परंतु 70 पेक्षा कमी तर तुमचा नसायला पाहिजे. मी म्हणतो 80 पेक्षा कमी नसायला पाहिजे. प्रत्येकाची अटेम्प्ट लेवल जास्त वेगवेगळी असू शकते, म्हणून 90 असते आणि 100 असते. आता काहीच न करणाऱ्या अभ्यागतांनी किंवा काहीच न करणाऱ्या स्पर्धकांनी 100% सोडवला तरी चालेल, बरोबर आहे. 55 बरोबर येतात. काहींना असं वाटतं की 50-50 मध्ये अडकतोय आपण, 90 सोडवा. काहींना असं वाटतं की आपले खूपच चांगले बरोबर येतात आणि म्हणून त्याच्या लोकांनी 80 प्रश्न सोडवायला हरकत नाही. ज्यांचे 5-10 प्रश्न जरी चुकले तर तुमचं 60च्या 55च्या खाली कट ऑफ येणार नाही. आणि म्हणून असं एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक विषयाचे म्हणजे 15 पैकी तुमचे 7 जरी बरोबर आले तर 49 होतात. 8 जर बरोबर आले तर इथं 57-56 येतात बरोबर. त्यानंतर तुमचे 9-15 पैकी जर प्रश्न बरोबर आले तर 63 होतात आणि तुमचे 10 जर आले तर तुमचे साधारणतः 77. तर 70 प्रश्न इथं बरोबर येऊन जातात. म्हणजे तुमचा जो कट ऑफ आहे लास्ट टाइमचा, तर हा 42 आहे. मग आता आपल्याला फक्त 50 ते 55 मार्क पाडायचे आहेत आणि टार्गेट किती आहे तुमचं, 55 मार्काचं टार्गेट आहे. तरच तुम्ही सेफ झोन मध्ये आहात, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि सर्वात शेवट गोड करताना नकारात्मकता टाळा. ठीक आहे, त्यानंतर सिली मिस्टेक्स टाळा. खूप सारे सिली मिस्टेक होतात, क्वेश्चन न वाचल्यामुळे चुका होऊन जातात. चर्चा टाळा. त्यानंतर नवीन काय वाचू नका, सराव पेपर आता सोडवू नका आणि कोणाशीही वाद घालू नका आणि पॉझिटिव्ह राहा. हे माझ्याकडूनचे काही महत्वाचे सल्ले होते. आय होप तुम्हाला हे सल्ले आवडले असतील. आणि जाता जाता हे महत्वाचे समाज सुधार करून चला. तुमचे 8 प्रश्न 7 प्रश्न इथं कव्हर होतात. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वीरा शिंदे, महर्षी कर्वे, पंडिता रमाबाई तुकडोजी महाराज आणि गोपाळ हरी देशमुख आणि आगर
आंबेडकर 9 समाजसुधारक आहेत. सुपर 9 मी म्हणतो त्यांना, सुपर 8 जरी लिहिलं असलं तर यावरती आतापर्यंत आयोगाने सारखेच प्रश्न काढलेले आहेत. तर जाता जाता याच्यावरती करा, कारण का तर याच्यावरती प्रश्न आलेला आहे. लक्षात ठेवा की तुम्ही आतापर्यंत हजारो तासांचा जो अभ्यास केलाय तर त्याला कन्वर्ट करायचंय. एक रेस झाली होती आय थिंक 2008 बीजिंगला झाली होती ऑलिम्पिक स्पर्धा चायनामध्ये, आणि त्या चायनाच्या स्पर्धेमध्ये हुसेन बोल्ट किती किलोमीटर पळाला, किती मिनिट पळाला, तर 119 सेकंद फक्त पळाले. किती? 119 सेकंद फक्त पळाले हुसेन बोल्ट, 129. आणि 119 सेकंदानंतर त्यांची संपत्ती हे $118 बिलियन झालेली होती. लक्षात ठेवा. तर आपल्याला दिसतात किती 119 सेकंद दिसतात फक्त, आणि संपत्ती 118 दिसते, पण याच्या अगोदर ते सतत 25 वर्ष काम करतात हे आपल्याला दिसत नाही. म्हणून हजारो तास एकत्र केले तुम्ही आणि त्याला एका तासामध्ये कन्वर्ट करताय. सर्वात महत्वाचं की भीती घालवायची असते. तुमच्यामध्ये खूप पॉवर असते पण आपण त्या पॉवरला ओळखत नाही. लक्षात ठेवा, त्या वाघाचं पळण्याचं स्पीड 60 किलोमीटर प्रति तास आहे आणि हरणाचं स्पीड जे असतं हे 90 किलोमीटर प्रति तास असतं. हे अगोदर मी युट्यूबला सांगितलेलं आहे. परंतु तरी हरणाची शिकार का होते, तर ते हरण सारखंच पाठीमागं बघतं, ते आपली आतमधली पळण्याची कॅपॅसिटी विसरतं आणि पाठीमागचा बलवान शत्रू जो आहे तर त्याच्याबद्दल विचार करतं. पेपर बद्दल विचार नाही करायचा, आतमधलं पोटेन्शियल कॅपॅसिटी किती याच्याबद्दल विचार करायचा आहे. मग ते हरणाची शिकार होते, सारखं मागं वळून बघलं, मग त्याचा स्पीड कमी झाला, मग वाघ त्याच्यावरती झडप मारतो. लक्षात आलं असेल तुमच्या. किंवा पाठीमागं शेर, वाघ, सिंह आहे. हा सिंह काय म्हणतो की जोपर्यंत मी विजेता म्हणून घोषित नाही केलं तोपर्यंत मी विजेता झालो नाही. मला सांगा, सर्वात आळशी सिंह आहे, सर्वात कधी झोपणारा सिंहच आहे. याच्यामध्ये चपळता नाही, याच्यामध्ये बलवानता नाही, याच्यामध्ये कोणतंही मोठं काहीच नाही. हा अवाढव्य पण नाही, प्रचंड ताकद आहे असं काहीच नाही. त्याच्यापेक्षा मोठे प्राणी आहेत, पण ते वाघ जंगलचा राजा आहेत का? नाही. तर याला सिंहाला एकाने विचारलं की तुझ्याकडे काहीच नाही तरी पण तू राजा काय रे बाबा? तर या सिंहाने उत्तर एकच दिलं की मी मानतो म्हणून मी राजा आहे. लक्षात आलं. तर हा विजय तुमचा आहे. तुम्ही स्वतःला जोपर्यंत विजेता घोषित नाही करत आहे तोपर्यंत तुम्ही विजेता होणार नाही. आय होप्स लेक्चर जरी लांबलं असलं तरी याचा सेवन मात्र मी तुम्हाला सुंदररित्या करून दिलेला आहे. नक्कीच तुम्हाला जर अभ्यासामध्ये जर काही अडचणी असतील तर या नंबरवरती मला फोन करा. त्याचबरोबर स्वतःला विजेता घोषित करा आणि अशा पद्धतीनं तुम्हाला हे जे लेक्चर्स आहे हे शेवटपर्यंत तुम्ही थांबलात याच्याबद्दल मनापासून आभार तुमचे. मला माहित नाही की 10 तारखेला एक शेवटची भेट होईल आपली, अतिसंभाव्य उत्तर हा व्हिडिओ टाकेल आणि त्याच्यानंतर मात्र अधिकारी झाल्यानंतरच आपण भेटणार आहोत. आणि मला नाव एडिट करण्याची तुम्ही संधी नक्कीच दिली पाहिजे. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा असतील. आणि अजून एक आहे, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं, दशरथ मांझे. आणि तुम्हाला करायचंच आहे, लेट्स डू इट. तुम्ही करू शकता. हा तुमचाच आत्मविश्वास, हा तुम्हालाच एका यशस्वीतेच्या वेगळ्या शिखरावरती नेऊन ठेवणार आहे, तुम्हाला या फील्ड मधला राजा बनवणार आहे. तुमचे पोस्ट, तुमचं स्वप्न हे पूर्ण करायला नक्कीच तुम्हाला मदत करणार आहे. तुम्हाला सगळ्यांना जे बघतायत तुम्हाला सगळ्यांना 10 तारखेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील आणि त्याच्यासाठी हे सगळं मैदान हे तुम्ही जिंकून यावं अशी माझी अपेक्षा आहे. थँक्यू सो मच. विश ऑल द बेस्ट.